नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आज आपण सामान्य रूप शिकणार आहोत. अतिशय कमी वेळामध्ये सामान्य रूप कशाला म्हणायचं, तर मराठी व्याकरणामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या जो मूळ रूप असतं त्या रूपात जो बदल केला जातो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सामान्य रूप असं म्हटलेलं आहे. जसं बघा, घर शब्द आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतोय घर शब्द आहे. तर घर शब्दाला त प्रत्यय लावण्याच्या अगोदर घरा होतो किंवा साठी प्रत्यय लावण्याच्या अगोदर घरासाठी असा शब्द त्यामध्ये लिहावा लागतो. तर यामध्ये बघा, शेवटच्या अक्षरातील स्वरांत होतो आणि अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपाला त्या ठिकाणी आपल्याला अनुस्वार पाहिजे. जसं सजीव इथं पुल्लिंगी शब्द आहे, तर मुलगा, तर त्या मुलग्याला किंवा मुलासाठी किंवा मुलग्यासाठी निर्जीव मध्ये घोडा आहे, तर घोड्यावर किंवा घोड्याने स्त्रीलिंगी शब्द आपण घेतला तर मुली आहे, मुलीने मुलाला. नपुसकलिंगी असेल तळे तळ्या, तर मग तळ्यात मळ्याचा. त्यानंतर जसं गाव शब्द आहे, तर गावचं गावा होतं आणि मग पुणे गावात असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. किंवा नदी शब्द असेल तर अनेक वचनी नद्या हा शब्द या ठिकाणी अनुस्वारामध्ये तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं की नद्या, जसं अनेक वचनामध्ये अनेक नद्या आहेत तर अनुस्वार येतो आहे. पुस्तक शब्द असेल तर पुस्तका, आणि मग साठी प्रत्यय सपोज आपण लावला तर पुस्तकासाठी असे काही शब्द येतात. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी सामान्य रूप समजून घेतलं. पुढचा प्रकार आपण विभक्ती घेणार आहोत, पण त्या अगोदर आपल्या मातोश्री एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.